नमस्कार. हिंदू धर्मातील आणि विशेषतः वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी ही आषाढी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूसह त्यांचा अवतार असलेल्या विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जाते. तर आपल्याला एक वेळेस उपवास जरी नाही केला तरीही चालेल, परंतु 25 जुलैला आषाढी एकादशी असणार आहे. एक वेळेस तुम्ही उपवासही करू नका. 99% लोकांना माहीतच नाही की एक चूक तुम्हाला करायची नाही आहे. असे केल्यास या एकादशीचे पुण्य तुम्हाला मिळणारच नाही. तर अशी कोणती चूक तुम्हाला करायची नाही आहे? काय नियम आहेत ज्यामुळे तुम्हाला एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होईल? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. भगवान विष्णूंना म्हणजेच विठ्ठलाला देखील तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे. तर त्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवशी चातुर्मासाला देखील प्रारंभ होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजेच शेषनागावर 4 महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये जात असतात. यामुळे याला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. या दिवसापासून हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र अशा 4 महिन्यांचा चातुर्मास व्रताचा प्रारंभ होत असतो. या काळामध्ये व्रतवैकल्य आणि आध्यात्मिक साधनेला विशेषतः महत्त्व आहे. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्यांसह लाखो वारकरी पायी चालत या दिवशी पंढरपूरला पोहोचतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. वारीमध्ये जाताना जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. संतांनी दिलेल्या साध्या भक्ती आणि समतेच्या विचारांची ही प्रचिती असते. असे मानले जाते की आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतांमध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. पौराणिक कथेनुसार आषाढी एकादशीचे व्रत मनोभावे केल्याने वर्षातील सर्व 24 एकादशीचे पुण्य प्राप्त होते. मनुष्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष देखील मिळतो. या दिवशी भाविक अन्न त्याग करून कडक उपवास करतात आणि विठ्ठल नामाचा जप देखील करतात. या दिवशी सकाळी विष्णू म्हणजेच विठ्ठल मूर्तीची पूजा करून तिला तुळशीपत्र अर्पण केले जाते. हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडला जातो. तर आषाढी एकादशीचा मुहूर्त काय आहे? एकादशी तिथी प्रारंभ 24 जुलै रोजी सकाळी 9:13 सुरू होत असून एकादशी समाप्ती ही 25 जुलै रोजी सकाळी 11:34 असणार आहे. उदय तिथीनुसार 25 जुलै वार शनिवार या दिवशी मुख्य व्रत आणि पूजा करायची मान्यता आहे. व्रत पारणं वेळ म्हणजेच उपवास सोडण्याची वेळ ही 26 जुलै रोजी पहाटे 5:48 पासून ते सकाळी 8:31 असणार आहे. विठ्ठलाची जितकी जास्तीत जास्त सेवा कराल तितका लवकर पावणारा सर्व भोळ्या वारकऱ्यांचा हा देव म्हणजे विठ्ठल. तर या दिवशी तुम्ही मनोभावे त्यांचे मंत्रजप वगैरे करतच असता, परंतु एकादशीला चुकूनही तुम्हाला काही गोष्टी करायच्या नाहीत. काही नियम आवर्जून पाळायचे असतात, तरच तुमचे विठ्ठल तुमच्यावर प्रसन्न होतील. भगवान श्री विठ्ठल म्हणजेच पांडुरंग हे कोट्यावधी वारकरी आणि हिंदू भाविकांचे आराध्य दैवत असून ते भगवान श्री विष्णूंचा किंवा श्रीकृष्णांचेच रूप मानले जाते. महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत विठ्ठल भक्तीचे स्थान हे सर्वोच्च आहे. पौराणिक कथेनुसार विठ्ठल हे भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरला आले होते. पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने देवाला थांबण्यासाठी एक वीट फेकली आणि आपल्या भक्ताच्या सेवेचा आदर ठेवून भगवान विठ्ठल आजही दोन्ही कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहेत. हा देव भक्तामधील अथांग प्रेमाचा संदेश आहे. विठ्ठल हा गोरगरिबांचा आणि सामान्याचा देव मानला जातो. विठ्ठलाच्या दारात राजा असो वा रंक, उच्च जातीय असो वा वंचित, सर्वांनाच समान स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या संतांनी विठ्ठलाला आपली माऊली म्हणजेच आई मानले आहे. विठ्ठल भक्तीने समाजात समानता आणि बंधुभाव निर्माण केला आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक वारकरी ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल असा गजर करत पंढरपूरला पायी जातात. ही वारी जगातील सर्वात मोठी आणि शिस्तबद्ध पदयात्रा मानली जाते, जी विठ्ठल भक्तीच्या शक्तीचे दर्शन घडवते. पंढरपुरात पोहोचल्यावर प्रत्येक भक्त एकमेकाच्या चरणी लीन होतो.
विठ्ठलाचे दर्शन घेताना सर्वांनाच आपला अहंकार विसरून एकरूप सर्वजण होत असतात. एक वेळेस तुम्ही उपवास जरी नाही केला तरी चालेल, पण तुम्हाला ही एक चूक करायची नाही आहे. कर्म हाच देव. विठ्ठल भक्तीसाठी कठोर तपश्चर्या किंवा मोठ्या यज्ञाची गरज नसते. संतांनी शिकवलेले आपले कर्म प्रामाणिकपणे करणे आणि मुखात विठ्ठलाचे नाव घेणे हीच खरी पूजा आहे. त्यामुळे संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तर इतके सामर्थ्य विठ्ठल शक्तीमध्ये आहे. तुम्हाला या शुभ दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी चुका करायच्या नाहीत. योग्य नियमाने तुम्ही हे व्रत केल्यास ते व्रत 100% फलित ठरणार आहे. थोडक्यात आपण विठ्ठल नामाची महती पाहिली आहे. चला तर आपण मुख्य विषयाकडे वळूयात. कोणती एक चूक आहे जी आपल्याला करायची नाही आहे? त्याआधी आपण पाहूयात धार्मिक सेवा काय करायची आहे आणि एक छोटासा अत्यंत प्रभावी तुळशीच्या पानांचा उपाय. तर तुम्हाला काय सेवा करायची आहे? दिवसभर शक्य तितक्या वेळेला विठ्ठल विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनामाचे पठण करणे शक्य झाले तर आवर्जून करा किंवा श्रवण करायचे आहे. घरात विठ्ठल किंवा विष्णूची मूर्ती असेल, जर नसेल तर मग बाळकृष्णाची मूर्ती असेल तर यावर तुम्हाला पिवळी फुले व तुळशीपत्र वाहून मनोभावे पूजा करायची आहे. विठ्ठलाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये तर असतेच, त्यावर देखील तुम्ही वाहू शकता. जर नसेलच तर मग बाळकृष्णाची घ्यावी. इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार होते, तर तो मी आता तुम्हाला सांगत आहे. तो आहे तुळशीपत्राचा उपाय. सर्वांनाच माहीत आहे विठ्ठलाला तुळशीमाळा गळा घातली जाते. तुळशीमाळा खूप प्रिय आहे. तुमच्या मनात एखादी विशेष इच्छा असल्यास या आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला आषाढी एकादशीला हा उपाय करण्यासाठी त्या दिवशी पान तोडायचे नाही आहे, आदल्या दिवशीच पान तोडून ठेवायचे आहे. किंवा तुम्ही हा व्हिडिओ जर आषाढी एकादशी दिवशीच बघितला असेल तर मग तुम्हाला हे पान बाजारात ज्या ठिकाणी फुले मिळतात तिथे आणायचे आहे. तिथे तुम्हाला तुळशीपत्र देखील मिळतात, तर तिथून आणून तुम्ही हा उपाय करू शकता. तर हे पान कमीत कमी 11 किंवा 1 पान असेल तरी चालेल, किंवा मग 108 असतील तर अतिशय उत्तम ठरेल. हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक आसन टाकून बसायचे आहे. विष्णू लक्ष्मीची पूजा करायची आहे किंवा विठ्ठलाची मनोभावे पूजा करायची आहे. त्यानंतर तुळशीपत्र आपल्या हातात धरून विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. असा संकल्प देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती मनोमन तुम्हाला बोलायची आहे आणि ते तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहे. तिथेच बसून तुम्हाला ओम विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या दोन्ही मंत्रांपैकी एक मंत्र 108 वेळेला जप करायचा आहे. पुन्हा एकदा तुमची मनोकामना देवाजवळ व्यक्त करायची आहे. बघा, अतिशय प्रभावी हा उपाय आहे आणि खूप सोपा आहे. आषाढी एकादशीला आपण प्रत्येकजण तुळशीपत्र अर्पण करतच असतो, पण या प्रकारे तुम्ही केल्यास नक्की तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी ते अर्पण केलेले तुळशीपत्र उचलून आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे तिथे ठेवू शकता. साक्षात विठ्ठलाचा आशीर्वाद हे तुळशीपत्र असणार आहे. तुमच्या घरामध्ये नक्कीच बरकत येईल, इच्छापूर्ती तुमची होणार आहे. तर अगदी साधा, सोपा आणि अतिशय प्रभावी हा उपाय आवर्जून करा. त्यानंतर जेव्हा हे पान सुकेल, वाळेल, त्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. नक्की हा उपाय करून बघा. चला आता आपण कोणती चूक करायची नाही त्याकडे वळूयात. तर आषाढी एकादशी अत्यंत पवित्र दिवस असल्यामुळे 24 जुलैला ही तिथी सुरू झाल्यापासून ते 26 जुलैपर्यंत उपवास सोडायचा नाही आहे. तांदूळ पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे. संध्याकाळी उपवास सोडू नये. काही जण काय करतात, दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात. तर हा उपवास तुम्हाला पूर्ण दिवसभर रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी पारणं करायच्या वेळेत हा उपवास सोडायचा असतो. तरच त्या एकादशीचे पुण्य तुम्हाला मिळणार अथवा मिळत नसते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर मनोभावे हा उपवास करायचा आहे. मंत्रजप, सेवा, साधना करून हा उपवास केल्यास निश्चितच त्याचे फळ मिळते. चला तर अजून एक आहे, ते म्हणजे या दिवशी तामसिक आहार किंवा नशा वर्ज्य करावी. 24 जुलैपासूनच मांसाहार, कांदा, लसूण किंवा कोणत्याही प्रकारचे तुम्ही नशेपासून पूर्णपणे दूर राहावे. त्यासोबतच त्यानंतरचं आहे, तुळशीला स्पर्श करू नये, तुळशीची पाने तोडू नयेत. एकादशीला तुळशी मातेला स्पर्श करू नये. तुळशी माता ही भगवान विष्णूंसाठी व्रत करत असते, त्यामुळे चुकूनही तुळशीला स्पर्श करू नका, जल अर्पण करू नका आणि पाने देखील तोडू नका.
त्याचबरोबर पूजेसाठी तुळशीची पाने हवी असल्यास ती 24 जुलैला सकाळीच तोडून ठेवावीत किंवा मग पूजा साहित्य किंवा ज्या ठिकाणी फुले मिळतात तिथून तुम्ही आणायची आहे. त्यानंतरची एक चूक तुम्हाला चुकूनही करायची नाही आहे, ती म्हणजे या दिवशी काळे कपडे परिधान करायचे नाही आहे. काळ्या रंगाच्या बांगड्या, काळी टिकली चुकूनही तुम्हाला परिधान करायचे नाही आहेत. विष्णूचा आवडता रंग हा पिवळा आहे, तर पिवळे वस्त्र परिधान करणे शक्य झाल्यास आवर्जून करा किंवा वारकऱ्याचा तुम्ही पांढरा शुभ्र असा रंग परिधान करून त्यावर तुम्ही टिळा लावल्यास नक्कीच विठ्ठलाचे स्वरूप वारकरी हे तुम्ही तयार व्हाल. तर पुरुष मंडळी असेल त्यांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी उत्तम ठरेल आणि विशेषतः विठ्ठलाची सेवा करावी. आणि जरी समजा तुम्हाला नाही शक्य झाले तर सर्वांनीच पिवळा रंग परिधान करणे अतिशय शुभ ठरेल. लाल रंग देखील तुम्ही परिधान करू शकता. वादविवाद, हिंसा या दिवशी टाळावी. घरात किंवा घराबाहेर कोणाशीही वादविवाद घालू नका, मुलांना ओरडू नका, कोणत्याही प्राण्याला हिंसा करू नका, इजा पोहोचवू नका. तसेच या दिवशी नखे देखील कापायचे नाही आहेत, केस कापायचे नाही आहेत. या दिवशी दिवसभर मंत्रजप करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला पुण्यफळ मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना उपवास आहे ते तर या दिवशी तांदूळ खातच नसतात, पण ज्यांना उपवास नाही आहे त्यांनी देखील या दिवशी घरामध्ये तांदूळ किंवा भात खाणे वर्ज्य करावे. कारण एकादशी दिवशी घरात लहान मुले असो किंवा आजारी व्यक्ती असला तरीही त्यांना भात किंवा तांदूळाचे पदार्थ चुकूनही देऊ नकात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची उपासना करताना किंवा व्रत करताना, उपवास करताना आध्यात्मिक फळ मिळण्यासाठी काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. तर तुम्हाला तांदूळ खायचा नाही आहे. त्यासोबतच परंपरेनुसार या दिवशी धान्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, म्हणून तुम्हाला शक्यतो उपवासच करायचा आहे. कोणत्याही धान्याचे सेवन करायचे नाही आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल, मुलं असतील तर त्यांना तांदूळ सोडून बाकी तुम्ही अन्न देऊ शकता. पर्याय नाही आजारी व्यक्तीला किंवा लहान मुलांना, पण तांदूळ द्यायचा नाही आहे. या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य करायचा आहे. सर्वात महत्त्वाचे, देवाचे मनन शांत पवित्र भावनेने करावे. पूजन मनोभावे करायचे आहे. घाईघाईत किंवा केवळ नावापुरती पूजा करू नका. त्यासोबतच कोणाचीही निंदा, खोटे बोलणे करू नये. मुखात केवळ विठ्ठलाचे नाव असावे. या पवित्र तिथीला शारीरिक सुखाचा त्याग करून ब्रह्मचर्य पाळावे अत्यंत आवश्यक मानले जाते. तुम्ही दुसऱ्यांची निंदा करण्यापेक्षा विठ्ठलाचे नामस्मरण हे नेहमी केले तरीही तुमचे कर्म खरंच खूप चांगले होतील. त्यामुळे तुम्ही चुकूनही दुसऱ्यांना नाव ठेवणे वगैरे हे एकादशी दिवशीच नाही तर इतर कोणत्याही दिवशी करणे टाळावे. एकादशी दिवशी दुपारी झोपणे टाळावे. जर अशक्त किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांना काही हरकत नाही, परंतु इतर व्यक्तींनी दुपारी झोपायचे नाही आहे. हा वेळ केवळ नामस्मरणात घालवायचा आहे. या दिवशी नखे कापणे, केस कापणे किंवा दाढी करणे शास्त्रात वर्ज्य मानले जाते. अगदी सोपे साधे नक्की नियम पाळा, तो उपाय देखील करा आणि विठ्ठलाचे महत्त्व तुम्हाला समजलेच असेल. नक्की माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.